विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर तुफान टीका केलेली आहे। बारामतीत विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार संघर्ष तीव्र होणार आहे। महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगण्याची शक्यता आहे। अजित पवारांना अजूनही स्वीकारलेलं नाही असं देखील विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांनी 11 कारखाने परत करावेत, पवारांना पराभूत करून जनता प्रायश्चित घेईल असंही शिवतारे यांनी म्हटलं। त्यामुळे अजित पवार विरुद्ध सामान्य जनता हा संघर्ष कायम आहे असं देखील त्यांनी म्हटलं। त्यामुळे आगामी काळात या बारामती लोकसभा मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण पुरंदर विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी विजय शिवतारे यांनी आता स्पष्ट विरोध केला आहे। कदाचित ते अपक्ष लढतील अशा प्रकारचं देखील त्यांचं वक्तव्य आहे। त्यामुळे महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारची आता लढाई पुढे होण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील आम्ही सर्व मतदारांनी मिळून पवारांना वाढवलं आणि त्याच्यामुळे राज्यात नव्हे देशात सुद्धा ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार त्यांनी केला आहे हे पाप आम्हीच केलेलं आहे। यांना वाढवण्याचं, यांना हे राक्षस ब्रह्मराक्षस बनवण्याचं, तर निश्चितपणे त्या पापाचं परिमार्जन करण्याची देखील जबाबदारी बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार विरोधकांची आहे, आमची सर्वांचीच आहे। म्हणजे मी तर असं म्हणतो, ब्रिटिश गेले, ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवार कंपनी महाराष्ट्रात आली। बँकांपासून, साखर कारखान्यांपासून, शिक्षण संस्थांपासून यांनी एकही बनवलेली नाही संस्था। ते आता विद्याप्रतिष्ठान असेल तिकडचं बारामतीचं, पण बाकीच्या सगळ्या एवढ्या मोठमोठ्या ज्या संस्था हजारो लाखो कोटीच्या आहेत, एवढ्या प्रॉपर्टी, तिथे ही सगळी घुसखोरी यांनी करून जे खरे लोक होते त्यांना संपवून टाकले। मराठा नेते संपवले कोणी? पवारांनी संपवले। आता अजित पवार इकडे आले म्हणजे काय ते धुतल्या तांदळाचे झाले काय? महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांचे 11 कारखाने, सहकारी कारखाने कवडीमोल भावाने स्वतः त्या पदावर राज्य बँकेच्या बसून त्यांनी कवडीमोल भावाने खरेदी केले। किती 4000 एकर जमीन शेतकऱ्यांनी जी कारखान्यांसाठी फुकट दिली होती ती लुटली। त्या कारखान्यात असणारे जेवढे सभासद होते ज्यांनी खरेदी केले त्या सभासदांचे शेअर कॅपिटल ते देखील खाऊन टाकलं। हजारो कोटी यांनी लुटले आहेत आणि आता त्या पैशांच्या जोरावर ते दादागिरी करत असतील तर ते कुठेतरी लोकशाहीला घातक आहे। ही घराणेशाही चालली नाही पाहिजे। घराणेशाही लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध शंडू ठोकून मी उभा आहे। पण आता तेच अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहेत, महायुती सोबत आहेत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा स्वीकारलंय। म्हणजे मोदी, अमित शाह सुद्धा आता अजित पवारांसोबत स्टेज शेअर करतायत। तर ते स्टेज शेअर करतायत ज्या नरेंद्र मोदींच्या सोबत तुम्ही आज ज्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे सभांमध्ये उल्लेख करतायत, तर त्याच्यावरती विजय शिवतारेंना आक्षेप का असावा? पक्षाने तुमच्या नेतृत्वाने तर स्वीकारलं अजित पवारांना। नाही आक्षेप नाही, एक अजित पवारांना नाही स्वीकारलं। नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवलं पाहिजे। तिसऱ्यांदा सत्ता या देशाची त्यांच्या हातात दिली तरच देशाचा विकास होणार आहे, ही गोष्ट सांगत माझे काका नाही नरेंद्र मोदी आता नेते आहेत असे सांगत जेव्हा अजित पवार आले तेव्हा त्यांना स्वीकारलेलं आहे। पण तरी स्थानिक लेवलला त्यांनी केलेले अन्याय हे आम्ही स्वीकारू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।